खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. किंतु बरोबर म्हणजे शंका, किंतु, परंतु. बघा, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की उकार वेलांटी जर बदलली तर शब्दांचा अर्थ बदलतो. बरोबर आहे. मग आता इथे लक्ष द्या, किंतु शंका, ठीक आहे, हे चुकीचं आहे. हे किंतु याचा अर्थ परंतु होतो आणि या किंतूचा अर्थ शंका होतो. बरोबर आहे. म्हणजे ही जी जोडी आहे ही चुकीची आहे. एक्झॅक्ट उलटं लिहिलेलं आहे. या किंतूचा अर्थ होतो परंतु आणि या किंतूचा अर्थ होतो शंका. हे लक्षात घ्यायचं. रवी म्हणजे सूर्य, हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे. आणि हे रवी म्हणजे ताक घुसळण्याचं साधन पूर्वी ग्रामीण भागामध्ये असायचं. ठीक आहे. मग हे अगदी बरोबर आहे. पीक म्हणजे कोकिळा, ठीक आहे, हे चुकीचं आहे मित्रांनो. हे पीक म्हणजे शेतामधलं पीक किंवा धान्य आणि ह्या पीक रस्व पीक असेल तर त्याचा अर्थ कोकिळा होतो. म्हणजे हे दोन्ही एक्झॅक्ट उलटे दिलेले आहेत, चुकीचे दिलेले आहेत. हे पीक म्हणजे शेतातलं पीक आणि ही पीक म्हणजे कोकिळा, ठीक आहे, उलटे दिलेले आहेत, त्यामुळे चुकीचं आहे. शीर म्हणजे डोके, अगदी बरोबर आहे. आणि हे शीर म्हणजे आपली रक्तवाहिनी, ज्याला व्हेन्स म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ बी आणि डी बरोबर आहे, ए आणि सी चूक आहे. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय येणार? केवळ ए आणि सी चूक, बी आणि डी बरोबर. बी आणि डी बरोबर. ठीक आहे. तर हे जे शब्द आहेत याच्यामध्ये वेलांटी आणि उकार बदलला की मराठीमध्ये शब्दांचा अर्थ बदलतो. मग असे शब्द आपल्याला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. ओके. यस.